कधी विचार केलाय का, घरात दिवसभर सगळ्यांसाठी जगणाऱ्या स्त्रीच्या मनात काय चालतं? तिच्या स्वप्नांचं, तिच्या दुःखाचं लक्षात कोण घेतं? बरं, कधी विचार केलाय का की एका स्त्रीने समाजाच्या विरोधात उभं राहून लोकांना सांगितलं, उठा, शिक्षण घ्या, अज्ञानाच्या अंधारातून बाहेर या? आणि कधी विचार केलाय का, गरिबी, जातभेद, संघर्ष या सगळ्यांवर मात करत एक साधी मुलगी आपल्या आयुष्याची कहाणी लिहिते आणि ती कहाणी संपूर्ण समाजाचा आरसा बनते? मित्रांनो, आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण अशाच 3 महत्त्वाच्या पुस्तकांबद्दल जाणून घेणार आहोत. 3 वेगवेगळ्या काळातील 3 वेगवेगळ्या अनुभवांच्या, पण एकच गोष्ट सांगणाऱ्या स्त्रीच्या संघर्षाची, स्वाभिमानाची आणि शक्तीची कथा. नमस्कार, मी हेमंत डोळे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. आजचा भाग शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही 3ही पुस्तकं खूप खास आहेत आणि स्त्रियांनी ही तर वाचलीच पाहिजे. चला मग जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला. घरातल्या स्त्रीने दिवसभर कष्ट करायचे, सगळ्यांची काळजी घ्यायची, पण तिच्या भावना, तिचे दुःख, तिची स्वप्ने हे लक्षात कोण घेतं? बघा, हा प्रश्न आजचाच नाही आहे. हा प्रश्न 100 वर्षांपूर्वी तितकाच जिवंत होता आणि हाच प्रश्न आपल्या समोर आणणारी मराठी साहित्यातील एक जबरदस्त कादंबरी म्हणजे पण लक्षात कोण घेतो? आज मी या पुस्तकाचा रिव्ह्यू का देतोय हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, कारण आपण आज स्त्रियांच्या हक्कांबद्दल, स्वातंत्र्याबद्दल, समानतेबद्दल खूप बोलतो, पण या लढ्याची सुरुवात नेमकी कधी झाली? त्या काळात स्त्रियांचं आयुष्य कसं होतं? त्यांच्या मनात काय चालायचं हे समजून घ्यायचं असेल तर पण लक्षात कोण घेतं ही कादंबरी नक्की वाचलीच पाहिजे. मराठी साहित्यात स्त्रियांच्या दुःखाला आवाज देणाऱ्या पहिल्या कादंबरींपैकी ही एक मानली जाते. या कादंबरीचे लेखक आहेत मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाचे लेखक हरी नारायण आपटे. हे फक्त कथाकार नव्हते, तर ते समाजसुधारक विचारांचे लेखक होते. त्यांनी आपल्या लिखाणातून समाजातील अनेक प्रश्न उभे केले, विशेषतः स्त्रियांची स्थिती, शिक्षण आणि अन्याय. आता थोडक्यात या कादंबरीची कथा समजून घेऊ. ही कथा आहे एका साध्या, निरागस आणि प्रेमळ स्त्रीची. ती घरात सगळ्यांसाठी जगते, सगळ्यांची काळजी घेते, घरासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते, पण तिच्या मनात काय चाललंय, तिला काय वाटतं, तिला काय हवंय हे कोणीच विचारत नाही. आणि तेव्हाच हा प्रश्न उभा राहतो, पण लक्षात कोण घेतो? या कादंबरीत काही खूप महत्त्वाचे सामाजिक मुद्दे मांडलेत. पहिलं म्हणजे स्त्रियांची उपेक्षा. त्या काळात स्त्रियांना घरात काम करणारी व्यक्ती म्हणून पाहिलं जायचं. त्यांच्या भावना, त्यांचा विचार यांना फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. दुसरं म्हणजे शिक्षणाचा अभाव. स्त्रियांना शिक्षण मिळालं तर त्या स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करू शकतात, पण त्या काळात त्यांना शिक्षणाची संधीच मिळत नव्हती. तिसरं म्हणजे मानसिक वेदना. शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास जास्त मोठा असतो, हे या कादंबरीत खूप प्रभावीपणे दाखवलं आहे. मित्रांनो, कादंबरीत एक प्रसंग खूप हृदयस्पर्शी आहे. घरातील सगळ्यांची काळजी घेत घेत ती स्त्री स्वतःचं आयुष्य विसरून जाते. ती आजारी पडते, पण घरातल्या लोकांना त्याचं फारसं महत्त्व वाटत नाही, कारण त्यांना वाटतं हे तिचं कामच आहे. आणि हा प्रसंग वाचताना वाचकाला एकच प्रश्न पडतो, घरात इतकी वर्षे जगणाऱ्या या स्त्रीचं आयुष्य खरंच लक्षात कोण घेतं? आजच्या स्त्रियांनी हे पुस्तक का वाचावे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आजच्या काळात स्त्रिया शिक्षण घेत आहेत, करिअर करत आहेत आणि स्वतःचे निर्णय घेत आहेत, पण लक्षात कोण घेतं ही कादंबरी वाचली की आपल्याला समजतं की स्त्रियांच्या स्वातंत्र्याची ही लढाई किती जुनी आहे. हे पुस्तक स्त्रियांना त्यांच्या भावनांचा आणि स्वाभिमानाचा विचार करायला शिकवतं. जर ही कादंबरी खूप वर्षांपूर्वी लिहिली गेली असली तरी तिचा प्रश्न अजूनही संपलेला नाही आहे. आजही अनेक घरांमध्ये स्त्रियांच्या भावना दुर्लक्षित केल्या जातात आणि म्हणूनच ही कादंबरी वाचताना आपल्याला वाटतं हा फक्त त्या काळाचा प्रश्न नाही आहे, हा आजचाही प्रश्न आहे. मित्रांनो, पण लक्षात कोण घेतो ही फक्त एक कादंबरी नाही, हा समाजाला विचारायला लावणारा एक प्रश्न आहे. घरातल्या स्त्रीची मेहनत, तिचं प्रेम, तिचा त्याग हे आपण गृहीत धरतो, पण कधी थांबून तिच्या मनात डोकावून पाहतो का? कदाचित या कादंबरीचा खरा उद्देश हाच आहे. आता वळूयात दुसऱ्या पुस्तकाकडे. मंडळी, ज्या स्त्रीने आयुष्यभर मुलींना शिक्षण द्यायचा संघर्ष केला, ज्या स्त्रीवर शाळेत जाताना लोकांनी दगडमाती फेकली, ती स्त्री फक्त समाजसुधारकच नव्हती, ती एक संवेदनशील कवयित्री देखील होती. आणि तिच्या मनातून उमललेली शब्दांची सुंदर फुले म्हणजे काव्य फुले. मंडळी, आपण सावित्रीबाई फुले यांना बहुतेक वेळा पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक म्हणून ओळखतो, पण खूप कमी लोकांना माहिती आहे की त्या एक उत्तम कवयित्री देखील होत्या. त्यांनी आपल्या कवितांमधून समाजाला शिक्षणाचं महत्त्व सांगितलंय,
अज्ञानावर प्रहार केलाय आणि लोकांना जागा करण्याचा प्रयत्न देखील केला. आणि म्हणूनच मला वाटलं या सुंदर कविता संग्रहाबद्दल तुमच्याशी बोलायलाच हवं. या संग्रहातील कवितांमध्ये 3 खूप महत्त्वाचे संदेश दिसतात. पहिलं म्हणजे शिक्षणाचे महत्त्व. सावित्रीबाई सतत सांगतात, शिक्षणाशिवाय माणूस खऱ्या अर्थाने मुक्त होऊच शकत नाही. त्यांच्या एका प्रसिद्ध ओळीत त्या म्हणतात, जाऊन शिकाल तर व्हाल महान, ज्ञान मिळवून दूर करा अज्ञान. या ओळीतून त्या लोकांना स्पष्ट सांगतात की ज्ञान मिळवलं तरच आयुष्य खूप बदलू शकतं. दुसरं म्हणजे अंधश्रद्धेवर प्रहार. त्या काळात समाजात खूप अंधश्रद्धा होत्या. लोक विचार न करता परंपरा पाळत होते. आणि सावित्रीबाई आपल्या कवितांमधून सांगतात, माणसाने विचार करायला शिकलेच पाहिजे. अज्ञानामुळे समाज मागे राहतो, हा त्यांचा स्पष्ट संदेश होता. तिसरं, स्वाभिमान आणि समानता. त्यांच्या कवितांमध्ये मानवतेचा आणि समानतेचा सुंदर विचार दिसतो. जात, धर्म, लिंग या आधारावर माणसांमध्ये भेदभाव करू नका, हा संदेश त्या सातत्याने देतात. या कविता संग्रहातील एक विचार खूप प्रेरणादायी आहे. सावित्रीबाई लोकांना सांगतात की उठा, जागे व्हा, शिक्षण घ्या, अज्ञानाच्या अंधारातून बाहेर या. हा फक्त काव्याचा भाग नाही, हा एक सामाजिक संदेश आहे. त्या काळात हा संदेश देणं म्हणजे एक प्रकारची क्रांतीच होती. आज आपण आधुनिक युगात जगतो. शाळा, कॉलेज, इंटरनेट सगळं उपलब्ध आहे. पण अजूनही समाजात अज्ञान, भेदभाव आणि अंधश्रद्धा पूर्णपणे संपलेला नाही आहे. आणि म्हणूनच काव्य फुले वाचताना आपल्याला जाणवतं की या कविता फक्त त्या काळासाठी नव्हत्या, त्या आजही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आजच्या स्त्रियांनी हा कविता संग्रह नक्की वाचायलाच हवा. कारण आज स्त्रियांना जे शिक्षण, स्वातंत्र्य आणि संधी मिळत आहे, त्यासाठी पूर्वीच्या पिढ्यांनी खूप संघर्ष केला आहे. सावित्रीबाईंचं आयुष्य आणि त्यांच्या कविता स्त्रियांना एक महत्त्वाचा संदेश देतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि शिक्षणाच्या जोरावर आयुष्य घडवा. मित्रांनो, काव्य फुले हा फक्त कविता संग्रह नाही आहे, तो एक जागृतीचा आवाज आहे. तो आपल्याला सांगतो की ज्ञान मिळवा, विचार करा आणि समाजाला पुढे घेऊन जा. चला आता वळूयात आजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या पुस्तकाकडे. एक लहान मुलगी, गरीब घर, जात, भेदभाव, संघर्ष आणि या सगळ्या अडचणींवर मात करून आपलं आयुष्य घडवणारी एक स्त्री. ही फक्त कथा नाही आहे, ही जगलेल्या आयुष्याची गोष्ट आहे. मराठी साहित्यातील अत्यंत प्रभावी आत्मकथांपैकी एक, आयदान. मंडळी, आयदान ही फक्त आत्मकथा नाही आहे, ती एका संपूर्ण समाजाच्या संघर्षाची कहाणी आहे. आपण इतिहासात मोठ्या व्यक्तींच्या कथा वाचतो, पण सामान्य लोकांनी केलेला संघर्ष खूप वेळा इतिहासात दिसतच नाही. उर्मिला पवार यांनी आपल्या आयुष्याची कथा सांगताना अनेक स्त्रियांच्या आणि दलित समाजाच्या संघर्षाला आवाज दिलाय. आणि म्हणूनच हे पुस्तक वाचणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, सर्वात आधी एक रोचक गोष्ट, या पुस्तकाचं नाव आहे आयदान. आणि आयदान म्हणजे काय, तर कोकणात बांबूपासून बनवलेली एक टोपली, जिला आयदान म्हणतात. उर्मिला पवार यांच्या आईचं काम होतं बांबूपासून अशी आयदान बनवण्याचं. आणि म्हणूनच या पुस्तकाचं नाव आयदान आहे. कारण जसं आयदान बांबूंच्या काड्यांनी विणलं जातं, तसंच या पुस्तकात लेखिकेच्या आयुष्याचे अनेक अनुभव विणलेले आहेत. बघा, आयदान ही उर्मिला पवार यांच्या आयुष्याची कथा आहे. त्यांचं बालपण कोकणातल्या एका गरीब दलित कुटुंबात झालं. लहानपणापासूनच त्यांना गरिबी, जातभेद आणि संघर्षाचा सामना करावा लागला. पण या सगळ्या अडचणी असूनही त्यांनी शिक्षणाचा मार्ग सोडला नाही. हळूहळू त्या शिक्षण घेतात, नोकरी करतात आणि पुढे एक संवेदनशील लेखिका बनतात. या आत्मकथेत काही खूप महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. पहिलं म्हणजे जातभेदाचा अनुभव. उर्मिला पवार यांनी आपल्या आयुष्यात जातभेदाचा अनेक प्रसंग अनुभवलेले आहेत. शाळेत, समाजात, कामाच्या ठिकाणी अनेक वेळा त्यांना अपमान सहन करावा लागलाय, पण त्यांनी कधी हार मानली नाही. दुसरं म्हणजे स्त्रियांचा संघर्ष. या पुस्तकात स्त्रियांच्या आयुष्याचा संघर्ष खूप स्पष्ट दिसतो. घरकामं, आर्थिक अडचणी, समाजातील बंधने या सगळ्यांमध्येही स्त्रिया आपलं आयुष्य पुढे नेत असतात. आणि उर्मिला पवार यांच्या आईचं पात्र या पुस्तकात खूप प्रेरणादायी आहे. तिसरं, शिक्षणाची ताकद. या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश म्हणजे शिक्षण माणसाचं आयुष्य बदलू शकतं. उर्मिला पवार यांनी शिक्षणामुळेच स्वतःचं आयुष्य घडवलं. मित्रांनो, या पुस्तकात एक प्रसंग खूप भावनिक आहे. उर्मिला पवार यांच्या आई रात्रंदिवस मेहनत करून आयदान बनवत असतात. घर चालवण्यासाठी त्या प्रचंड कष्ट करतात. तो एक प्रसंग वाचताना वाचकाला जाणवतं की एका आईची मेहनत, त्याग आणि प्रेम किती मोठं असतं. आज आपण आधुनिक समाजात जगतो, पण अजूनही जातभेद, आर्थिक असमानता आणि स्त्रियांच्या अडचणी पूर्णपणे संपलेल्या नाही आहेत. आणि आयदान आपल्याला आठवण करून देतं की समाज बदलण्यासाठी शिक्षण, संघर्ष आणि जिद्द खूप महत्त्वाची आहे. मंडळी,
हे पुस्तक वाचण्याची 3 मोठी कारणं आहेत. पहिलं म्हणजे प्रेरणा मिळते. संघर्षातूनही आयुष्य कसं घडवता येतं हे कळतं. दुसरं म्हणजे समाज समजतो. समाजातील असमानता आणि वास्तव्य समजतं. आणि तिसरं म्हणजे स्त्रियांची ताकद दिसते. स्त्रिया किती ताकदवान असतात हे या पुस्तकातून जाणवतं. मित्रांनो, आयदान ही फक्त एक आत्मकथा नाही आहे. ती एका समाजाचा इतिहास आहे. ती संघर्षाची गोष्ट आहे. आईच्या कष्टांची गोष्ट आहे. ती शिक्षणाच्या ताकदीची गोष्ट आहे. आणि म्हणूनच हे पुस्तक प्रत्येकाने एकदा तरी वाचायलाच हवं. तर मित्रांनो, आज आपण 3 वेगवेगळ्या पुस्तकातील स्त्रियांबद्दल बोललो. एका स्त्रीने घरातल्या स्त्रीचं ना ऐकल्या जाणाऱ्या वेदना शब्दात मांडल्या, तर एका स्त्रीने समाजाला शिक्षणाचा दिवा दाखवला आणि एका स्त्रीने आपल्या संघर्षाची कहाणी सांगून संपूर्ण समाजाचं वास्तव्य आपल्यासमोर ठेवलं आहे. 3 वेगवेगळे काळ, 3 वेगवेगळे अनुभव, पण एकच समान धागा: स्त्रीचा संघर्ष, तिची जिद्द आणि तिची ताकद. मंडळी, आज आपण ज्या समाजात जगतो तो असा सहज घडलेला नाही आहे. या समाजाला बदलण्यासाठी असंख्य स्त्रियांनी संघर्ष केला, आवाज उठवलाय, लिहिलाय. आणि म्हणूनच या कथा वाचणं म्हणजे फक्त साहित्य वाचणं नाही आहे, तर त्या संघर्षाला समजून घेणं. मंडळी, जागतिक महिला दिन हा फक्त एक दिवस नाही आहे. तो दिवस आहे स्त्रीच्या कर्तृत्वाला आणि तिच्या संघर्षाला सलाम करण्याचा. मित्रांनो, जर तुम्हाला अशा विचार करायला लावणाऱ्या पुस्तकांबद्दल ऐकायला आवडत असेल तर पुस्तकालय मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या आयुष्यात अशी कोणती स्त्री आहे जिने तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा दिली आहे. आणि हो, ही 3ही पुस्तकं वाचायला विसरू नका. तसेच या पुस्तकाचा रिव्ह्यू आम्ही या भागात दिलेला आहे, तुम्ही तो नक्की पहा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.